नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण तांदळाच्या पिठाचा डोसा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत आणि हा खायला देखील खूप छान लागतो आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही आणि एकदम पोटभरीचा देखील आहे। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तांदळाच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, म्हणजेच राईस फ्लोअर घेतलंय। तर तांदळाचं पीठ कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही ती पाहू शकता। आता हे पीठ आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया। आता यामध्ये 1 वाटी इतकं पाणी घालूया। पहिल्यांदा थोडंच पाणी घालायचं आहे, नाहीतर एकखटी खूप जास्त पाणी घातलं तर त्यामध्ये गुठळ्या होतात। त्यामुळे पहिल्यांदा 1 वाटीच पाणी घालायचं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। इथे पीठ पाण्यामध्ये छान मिक्स झाले, परंतु थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे यामध्ये मी अर्धा वाटी इतकं पाणी घातलंय आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये काही भाज्या घालूयात। तर सर्वात पहिलं मी बारीक चिरलेला एक मीडियम आकाराचा कांदा घातलाय, तसेच एक मीडियम आकाराचं गाजर किसून घातलंय। तसेच यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालूयात। तर हिरव्या मिरच्या देखील 2 ते 3 बारीक कट करून घेतल्यात। आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे। तसेच यामध्ये अर्धा चमचा इतकं चिली फ्लेक्स घालायचं आहे, थोडासा हिंग घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही अजून यामध्ये घालू शकता। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात। इथे आपल्या भाज्या तांदळाच्या मिश्रणामध्ये छान मिक्स झाल्यात, परंतु हे थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून यामध्ये मी अजून अर्धी वाटी पाणी घातलंय। एकूण मी 2 वाट्या इतकं पाणी घातलंय। आता यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं हे असंच ठेवूयात। 5 मिनिटे झालेले आहेत। आता यावरील झाकण काढून घेऊया आणि आता हे मिश्रण पुन्हा एकदा चमच्याने चांगलं ढवळून घेऊया आणि इथे आपलं मिश्रण हे डोसे बनवण्यासाठी तयार आहे। आता याचे डोसे करून घेऊयात। डोसे भाजण्यासाठी मी तवा गॅसवरती ठेवून घेतलाय। तवा चांगला गरम झालाय। आता यावरती तेल लावून घेऊयात। इथे तेल लावून झालंय। आता डोशाचं बॅटर हे तव्यावरती टाकून घेऊयात। बॅटर हे पसरवून टाकायचंय। इथे आपलं बॅटर टाकून झालंय। आता 1 मिनिट हे मध्यम आचेवरती भाजून घेऊयात। 1 मिनिट झालाय। आता यावरती झाकण ठेवूया आणि मंद आचेवर हे 3 मिनिट भाजून घेऊयात। 3 मिनिट झालेले आहेत। आता डोशावरील झाकण काढून घेऊया आणि डोसा पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साइडने देखील 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवरती भाजून घेऊयात। 3 मिनिट झालेले आहेत। आता डोसा हा पलटी करून घेऊयात। दुसऱ्या साइडने देखील डोसा छान भाजलाय। आता तो काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सगळे डोसे करून घेऊयात। अशा प्रकारे आपला तांदळाचा डोसा हा बनवून तयार झालेला आहे। हा तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता। दोन्ही सोबतही हा खूप छान लागतो आणि हे बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही। हा तुम्ही गरम गरमच खा, गरम गरम हा खूप छान लागतो आणि हा एकदम पोटभरीचा नाश्ता आहे। तुम्ही एकदा हे नक्की बनवून पहा, तुम्हाला देखील हे नक्कीच आवडेल आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राइब करा। थँक्यू।